ताकद संतांच्या ठिकाणी आहे ही येते कशामुळं? फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनामुळं. एका क्षणामध्ये स्त्री असणारी पुरुष झाली. मला सांगा आतापर्यंत असं सामर्थ्य विज्ञानाला आणि आतापर्यंत कोणाला करणं शक्य झालं नाही. ते फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनानं होत असतं. एवढं सामर्थ्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. अनेक दृष्टांत आहेत सांगायला. या शेषाचे मुख या ठिकाणी थकलेले आपण कोण पामर. म्हणून आपल्याला वेळ समाप्त होत आलेली आहे. फक्त एक दृष्टांत सांगतो. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. 1-2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि शेवेला पूर्ण विराम. विठाला ज्या वेळेस जगन्नाथपुरी तिकडे सुद्धा आपल्या पंढरपूर सारख्या दिंड्या जात असतात भगवंताच्या दर्शनासाठी. ते काही नित्यनियमानं जे काही वारकरी असतात, तीर्थेकर असतात, ते जगन्नाथपुरीला दिंडी घेऊन जात असतात. एकदा प्रकार असा घडला. त्या जगन्नाथपुरीमध्ये एक साधी भोळी, कोणत्याच प्रकारचा नियम माहीत नाही, काहीच माहीत नाही, फक्त देव आपलासा व्हावा, देवाची पूजा घडावी या उद्देशानं एक स्त्री कवा आंघोळ केली तर करायची, नाही तर नाही सुद्धा, अशा अवस्थेमध्ये कोणताच नियम न पाळता काय करायची? देवाला मस्त नैवेद्य तयार करायची आणि देवाला जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये समोर ठेवून यायची. नित्य नियमानं असा प्रकार चालू होता. 12 वर्ष झाले. बाकी कोणताच नियम नाही, फक्त एकच, देवाला नैवेद्य गेला पाहिजे. आंघोळ झाली काय नाही माहित, देवाचं नामचिंतन घ्यालो काय काहीच माहित नाही, काय बुरशेला आहोत का पवित्रता आहे हे काहीच कोणताच नियम नाही. फक्त एकच व्रत धरलं होतं, आपल्यावर देवानं कृपा करावी आणि मला काय करता येते, फक्त माझ्याच्यानं निवद बिचारा साळा भोळा करता येतं आणि देवाला ठेवा, एवढाच तिचा नियम. 12 वर्षे पाळला. एके दिवशी प्रकार असा घडला. ज्यावेळेस ती निवड ठेवू लागली त्यावेळेस एक ब्राह्मण पाहतात. दररोजच ही आली, कवा आंघोळ केलेली असायली, कवा बुरशी राहिली, कपडे नीट नको, केस इचकटलेले, आणि उठलं की देवाला निवड ठेवून चालली. थांब म्हणले, काय केलंय? काय नाही म्हणले, देवाला निवद आणून ठेवते, आज सुद्धा ठेवला. आंघोळ केली का म्हणले, मी आंघोळ 2-2 दिवस करीत नाही म्हणले, कामाचा याप आहे त्याच्यामुळं. बरं पाणी म्हणले 2-3 दिवसाला एकदाच रांजून भरून घेतो, पुन्हा काय आवश्यकता वाटत नाही. शिळ्याच पाण्याचा निवड हो, आंघोळ नाही. अशा अपवित्र अवस्थेमध्ये देवाला निवद तू खाऊ घालायली, त्याच्यानं पुण्य लागेल की पाप लागेल सांग बरं. मला याच्यातलं कळत नाही हो म्हणले. काय नाही, फक्त मला एकच इच्छा आहे, देव माझ्याकडून जेवला जावा, एवढा साधा भोळा तिचा नियम आहे. देव जेवला जावा हे खरंय, देव जेवतो, पण जरा चांगलं पवित्र अंतकरणानं, पवित्र वेशामध्ये, चांगल्या रीतीनं या ठिकाणी नैवेद्य आणा. याच्यातलं मला कळत नाही. आता याच्यानंतर तरी ऐक, नीट आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पवित्र अंतकरणानं आणि शुद्ध पाण्यानं तयार केलेला निवेदन जाय. कामाचा याप असल्यामुळे एवढे प्रकारामध्ये परीक्षा पास होणं तिला शक्य नव्हतं. उद्यापासून म्हणली माय नको, मायाच्यानं निवदय नेणं नको, काहीच नको, पापच नको. तिनं निवद न्यायचा बंदच केला. जगन्नाथपुरीचे त्या दिवशी देव उपासी आहेत. सकाळीपासून वाट पाहिली तर आपली 12 वर्ष तपश्चर्या केलेली स्त्री दररोज निवद आणते ना, आजच नेमका कसा आणला नाही हो. मग त्यांना कळालं. त्या स्त्रीच्या स्वप्नामध्ये गेले देव, आणि स्त्रीच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं, आई आज मला तुम्ही नैवेद्य आणला नाही, मी सकाळीपासून वाट पाहलो, मला भूक लागलेली आहे. देव ज्यावेळेस स्वप्नामध्ये आले त्यावेळेस त्या कर्माबाई, तिचं नाव कर्माबाईला आनंद वाटला. म्हणली माय, माझ्या घरी देव स्वप्नात, माझी काही पात्रता नसताना काय माझ्याकडून चूक तर घडली नाही. काय नाही म्हणले, मला भूक लागली, लवकर वाहाड. नाही हो, मला आणायचा होता, मात्र ते एक ब्राह्मण नाही का, त्या ब्राह्मणानं सांगितलं की अशा प्रकारचा पवित्र अंतकरणानं चांगलं आंघोळ घालून हा सण तसं निवद आण, मला ते काही होत नाही म्हणले. मायाच्यानं होत ना, शक्य नसल्यामुळं मी सोडूनच दिलं म्हणले. पापही नको पुण्यही नको. कोणता ब्राह्मण हे नंबर दे बरं. लगेच देव त्याच्या स्वप्नात त्याच्या उरावर जाऊन बसले. वैरे म्हणले, तुला कोण सांगितलं असा निवद सांगा. अरे तिच्या अंतकरणामध्ये भाव किती मोठा आहे. कपडे इस्त्रीचे, आंघोळ केलेली, गण भला मोठा, गळ्यात माळी, हे देव पाहायला तयार नाही का.
ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्यालाच देव भुकेलेला आहे. देव भावाचा भुकेला अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अशा प्रकारचा भगवंताचा स्वभाव आहे. म्हणून आपल्या सर्वांना एकच विनंती आहे, आपल्या जीवनामध्ये बाकीचे साधनं होतील न होतील काही माहीत नाही, पण भगवंताला आपलंसं करून घेण्याचं एक आणि एकच साधन आहे, भगवंताचं नाम. तुम्हाला कोणतं आवडतंय? महादेवाचं नाव घ्या, विष्णूचं घ्या, पांडुरंगाचं घ्या, तुम्हाला ज्याच्यावर श्रद्धा आहे त्या कोणत्याही देवाचं नाव दररोज नामचिंतन करत जावं. एवढं केल्याच्या नंतर बाकी काहीच करायचं शिल्लक राहत नाही. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी, अशा स्वरूपाचा भगवंताच्या नामाचा महिमा आहे. वेळ समाप्त झालेली आहे. म्हणून सर्वांना एकच विनंती, आपण एकदा भगवंताच्या एवढं पवित्र असणारं नाव दोन्ही हाताने एकदा भगवंताच्या नामाचा गजर करू आणि सेवेला पूर्णविराम करू. सर्वांनी दोन्ही हात वर करायचे आहेत आणि आपण सर्वांनी या पांडुरंग परमात्म्याच्या नावाचा जप करूया. हरी हरी विठ्ठल 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 काय ऐकलं, किती ध्यानात राहिलं, हे काही घेणं देणं नाही. पण तुम्ही जे मुखानं नामचिंतन केलं ना, याचं पुण्य मात्र खूप मोठं संगीन तुमच्या वाट्याला आलेलं आहे. आणि या भगवंताच्या नावाचा कोणताही नाव घ्या, त्या नामाची ताकद तुमच्या अंगामध्ये नक्कीच परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. असं हे भगवंताचं पवित्र आणि मंगलमय असं नाव आहे. आणि अशा या भगवंताच्या नामाचा उच्चार सर्वांनी ते नियमाने करावा, एवढंच या ठिकाणी प्रभू भगवान शंकराच्या दरबारामध्ये तुमच्या समोर मागणं मागतो. माणसाच्या जीवनात आल्याच्या नंतर सर्वच षड्विकारानं जग भरलेलं आहे. एकच करायचं असतं, झालं तेवढं माणसानं चांगलं वागावं, कोणाचा द्वेष करू नये, कोणाला वाईट अद्वा तद्वा बोलू नये, झालं तर कोणाला मदत करा, नाहीतर त्याच्या वाटेमध्ये काटे टाकू नका, आडसर करू नका. परमार्थ म्हणजे नेमका काय असतो? फक्त तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका.
काहीतरी मोठी पंगत करावी, मोठं अन्नदान करावं, मोठी पट्टी फाडावी म्हणजे परमार्थ नाही. तो फक्त एक दांभिकतेचा भाग आहे, तुमच्याजवळ असलेलं दाखवण्याचं एक साधन आहे. तुम्ही किती मोठे आहात हे तुमच्या वागण्याहून ठरत असतं. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये एकच, आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये, कोणाचं मन दुखू नये, एवढं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हेच परमार्थाचं सार आहे. म्हणून अशा साराची जोपासना आपण सर्वांनी करावी, एवढीच तुमच्या समोर भीक मागतो. आणि जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे भोळा, तुका म्हणे
पुंडलिकाला सुद्धा जिंकण्याची ताकद भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या साधकामध्ये येत असते. असं हे सर्वांना करण्याजोगं, सर्वांना सोपं, सुलभ, कोणत्याही प्रकारचं मोल न देता फुकट अशा प्रकारची ही कलियुगामधले सर्वांना करता योग्य साधना आहे. आणि ही साधना आपण सर्वांनी करूया, असाच या जगद्गुरु तुकोबाराच्या या अभंगाचा भावार्थ आहे. या सेवेसाठी आपण सर्व श्रोत्यांनी अत्यंत मन लावून या ठिकाणी श्रवण करण्याचं पवित्र असं कार्य केलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. मृदंगाची साथ करण्यासाठी असणारे आपले हरिभक्त परायण मृदंगाचार्य, ज्यांच्या मृदंगाची जी काही शैली आहे सर्वांच्या अंतकरणाला भुरळ घालते, असे तुकारामजी महाराज टिळकीकर अत्यंत सुंदर अशा प्रकारची साथ दिलेली आहे. त्याच पद्धतीनं भजनाची साथ करणारे आमचे मार्कंडचे भजनीकर मंडळी मामा असतील, त्याच्यानंतर झरीकर मामा आहेत, वसेकर मामा आहेत, बेटसावंगीकर मामा आहेत, या सर्व मंडळीनं आणि आमचे विष्णू परिकर परिसरातून आलेली सर्व भाविक भक्त, आमचे विनेकरी बाबा आहेत, प्रत्येक ठिकाणी विना घेण्याचं पवित्र असं कार्य त्यांच्या हातून होत असतं. अत्यंत तन मन आणि धनानं साधना करणारी सर्व साधक मंडळी आहे. आपल्या सर्वांच्या चरणावर मी या ठिकाणी सेवेला पूर्णविराम करतो आणि ही सेवा तुमच्या चरणावर भगवान भोलेनाथाच्या चरणावर समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर